जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। चळाचळ निरूपण आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहतोय। 10व्या दशकातील 10वा हा समास। समासाच्या हळूहळू आपण शेवटाकडे आलो आणि जसा जसा शेवट येतोय तशी तशी महत्त्वाची विधानं समर्थ करत आहेत। कालच आपण पाहिलं की ज्ञान हे कसं निश्चयात्मक आहे। निश्चळ परब्रह्माच्या निश्चयामध्ये ज्ञानी पुरुष राहतो आणि बाकी सगळं विवेकानं तो बाजूला सारतो। निश्चळ परब्रह्म एक चंचळ जाणावे माईक ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पहावा असं समर्थांनी सांगितलं। ही ओवी इतकी महत्त्वाची आहे की या ओवीमध्ये विधानही आहे आणि मार्गही आहे। निश्चळ परब्रह्म एक चंचळ जाणावे माईक हे एक प्रकारे विधानच आहे आणि यामध्ये मार्गही सांगितलेला आहे की माईक हे चंचळ आहे ते जाणून बाजूला सारावं आणि ते जाणण्यासाठी अर्थातच विवेकाचा हात धरावा। आत्मज्ञान हे निश्चयात्मक यासाठीच आहे। ज्या ठिकाणी अनुभव आहे त्या ठिकाणी अनुभव घेणारा माईक आहेच आणि अनुभव हा माईकच आहे। दोन्ही माईक ज्ञानाला कसे प्राप्त होतील? जिथे माया आहे तिथे ज्ञान नाही आणि जिथे ज्ञान आहे तिथे माया नाही। अद्वैत जिथे आहे तिथे द्वैतता संभवत नाही। आत्ता दिवस आहे, दुपारचे 12 वाजले आहेत, सूर्य डोक्यावरती आहे पण रात्र पण आहे असं संभवू शकत नाही। जिथे रात्र आहे तिथे दिवस नाही आणि जिथे दिवस आहे तिथे रात्र नाही। असा ज्ञान आणि अज्ञानाचा संबंध आहे। समर्थ आता पुढे काय म्हणतात पहा। येथे बहुत न लगे खळखळ, एक चंचळ एक निश्चळ, शाश्वत कोणते केवळ ज्ञाने ओळखावे। ज्ञानाचंच महत्त्व समर्थांनी सांगितलं पण एक संभ्रम त्यांनी श्रोत्यांच्या मनातील काढून टाकला की जास्त खटपट करू नका, विचार करू नका, जास्त तर्क लढवू नका। 2 गोष्टी आहेत, एक चंचळ आहे आणि एक निश्चळ आहे। निश्चळाच्या पायावरती चंचळ उमटत आहे आणि लोप पावत आहे। या चंचळाला तुम्ही विवेकानं बाजूला करा, एवढंच फक्त करायचं आहे। शाश्वत कोणते केवळ ज्ञाने ओळखावे। ज्ञाने ओळखावे म्हणजे ज्ञान झाल्यानंतर शाश्वत काय आहे ते कळेल अशी पायरी नाही। शाश्वत कळणं हेच ज्ञान आहे, निश्चळ कळणं हेच ज्ञान आहे आणि निश्चळ हे वेगळेपणानं कळत नाही। निश्चळत्वामध्येच येणं म्हणजे ज्ञान होणं आहे। आता अर्थातच त्यासाठी असाराला, चंचळाला बाजूला सारावं लागेल। हे चंचळ काय आहे हे तत्वज्ञानदृष्ट्या आपण पाहिलंय बरं का। उजळणीच करायची झाल्यास मूळ माया, मूळ मायेमध्ये झालेली जाणीव आणि जाणीवेची झालेली नंतर रूपे, मग सत्व रजतम किंवा पंचमहाभूतांचं स्थूलामधील प्रगटीकरण, मग पुढे ब्रह्मांडाचा विस्तार, पण या सगळ्याचं मूळ त्या जाणीवेमध्ये। त्यामुळं ती जाणीव ही जगज्योती किंवा ईश्वर। या जाणीवेपासून सर्व काही चंचळ आहे, म्हणून तर ईश्वराला समर्थांनी चंचळ संबोधलं। आपल्याला जाणायचं आहे निश्चळ आणि चंचळ तोपर्यंतच चंचळ आहे जोपर्यंत ते मला वेगळेपणानं अनुभवता येतं। मला जाणीव आहे, मला अनुभव आहे, मला देव दिसला, मला संत दिसला, मला हे कळतं, मला हे ऐकू येतं। या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्या मीला आपल्या स्वरूपामध्ये विसर्जित करायचा आहे। आता यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे अनुसंधान। असार त्यागून घेईजे सार, म्हणून सारासार विचार, नित्यानित्य निरंतर पाहती ज्ञानी। ज्ञानी पुरुष काय करतो ते समर्थांनी सांगितलं। ते सांगण्याचं कारण हेच की तुम्ही हे करा हे समर्थांना सुचवायचं आहे। असार त्यागून घेईजे सार। आता यासाठी दाखला दिला जातो राजहंसाचा
की तो दूधच तेवढं पितो, पाणी शिल्लक ठेवतो, असा सारासार विवेक आपल्याला करायचा आहे. सार म्हणजे परमात्मा आणि आसार म्हणजे तो सोडून सर्व काही. आता या समासाच्या दृष्टीनं पाहायचं झाल्यास पुरुष प्रकृती किंवा अक्षर पुरुष किंवा चंचळ जे काही आहे ते सगळं आसार आहे. आता चंचळाचं आसारत्व आपल्याला अनुभवानं समजतं. उदाहरणार्थ, आपला देह आज जसा आहे तसा 10 वर्षांपूर्वी होता का? मुळीच नाही. म्हणूनच तो आसार आहे. आणि अशा पद्धतीनं आसाराचा अनुभव येत राहतो, फक्त तिकडे आपलं लक्ष असत नाही. हीच गोष्ट आपल्या मनाच्या बाबतीत आहे, आपल्या चित्ताच्या बाबतीत आहे, आपल्या अहंकाराच्या बाबतीत आहे आणि आपल्या जाणीवांच्या बाबतीत आहे. आणि पूर्वीच आपण पाहिलं की जाणीव जशी आपल्याला व्यापून आहे तशीच चराचराला, ब्रह्मांडाला व्यापून आहे. तर तिथेही आसारत्वच आहे. आता हे आसारत्व तर कळलं. अडचण येते सार काय आहे हे समजण्याची. आणि त्यासाठी इथे सद्गुरू लागतो. सद्गुरू सांगतो की सार जे परब्रह्म आहे, जे परमात्मतत्व आहे, जो आत्मा आहे, तोच तू आहेस. म्हणजे मुळात तुझं स्वरूप सार रूपच आहे आणि तू स्वतःला आसार मानून बसलेला आहेस. तर या देहबुद्धीचा त्याग कर, खोट्या मीचा त्याग कर, म्हणजे तू आपोआप जो आहेस तोच आतून प्रगट होशील. पूर्वी पण आपण अनेकदा हा विषय पाहिला आहे की ज्ञान बाहेरून कुठून आत आणायचं नसून ते आतच आहे. ते फक्त प्रगट होण्याचा अवकाश आहे. ते प्रगट होण्यासाठी सतत आता विचार करावा लागेल गुरुवाक्याचा. सद्गुरूंनी सांगितलं तत्त्वम असि. तत् म्हणजे ते परमात्म तत्वच तू आहेस असं सद्गुरूंनी सांगितलं. म्हणजे त्यांनी साराचाच उपदेश केला. आता मी आहे आसारामध्ये. मला मन आहे जे विचार करतं, बुद्धी तर्क लढवते, इंद्रियांना दृश्याचा अनुभव येतो, दृश्याकडे त्यांची खेच आहे, वृत्ती वासना या सगळ्याची खेच बाहेर आहे. पूर्णपणे आपण बहिर्मुख आहोत. मग आता गरज आहे विचाराची, स्मरणाची. मी तो आहे, मी तो आहे हा तो विचार आवश्यक आहे. सद्गुरू जेव्हा शिष्याला उपदेश करतात की तत्वम असि, तेव्हा शिष्य सद्गुरूंना प्रतिसाद देतो की सहा अहम. तुम्ही जे सांगताय तेच मी आहे. आता हा सद्गुरूंना दिलेला प्रतिसाद हे साधनेचं स्वरूप आहे. तोंडाने म्हणत बसायचं नाही आहे सहा अहम म्हणून. त्या स्मरणामध्ये राहायचं आहे की आपणच ते परमात्म स्वरूप आहोत. आपण हा देह नाही, देहातील मन, बुद्धी इत्यादी काहीही नाही. ज्याप्रमाणे रस्त्यावरील गाड्या आपण आपल्या खिडकीतून पाहाव्यात किंवा आपण पडलेलो आहोत आडवे, आकाशाकडे पाहत आहोत आणि ढग येता जाता बघत आहोत. वाऱ्याची झुळूक येती आहे, जाती आहे, हे आपण जसं अनुभवतो, अगदी तसंच आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या चित्ताला, इतकंच काय आपल्या देहालाही अनुभवायचं आहे, वेगळेपणानं, साक्षीत्वानं. आणि त्या साक्षीत्वाच्या ठिकाणी हा विचार पाहिजे की मी परब्रह्मस्वरूपच आहे, सच्चिदानंद रूपच आहे. ज्याकडे मी साक्षीत्वानं पाहत आहे ते माझं स्वरूप नाही. मी व्यवहार त्याच्यामार्फत करत असेन. जसं एखादी भगिनी भाजी करताना डाव वापरते भाजी ढवळण्यासाठी, पोळपाट लाटणं वापरते पण पोळी लाटण्यासाठी. ते पोळपाट लाटणं किंवा डाव आपण खात नाही, ते माध्यम आहे पदार्थ बनवण्याचं. तसं परमात्मा हा मूळ तत्वरूपानं आहे, ज्याचं सेवन म्हणजे ज्याचा अनुभव आपल्याला करायचा आहे. आयुधांचा, माध्यमांचा अनुभव काहीही कामाचा नाही. आपल्याला दिलेली बुद्धी, आपल्याला दिलेलं मन, चित्त, देह, इंद्रिये ही सर्व आपली आयुधे आहेत, माध्यमे आहेत. त्यांना माध्यमांच्या रूपानंच पाहायचं आहे. आपण माध्यमांशी तदाकार होऊन जातो आणि माध्यमच मी असं समजू लागतो. जणू पोळपाट लाटणं म्हणजेच पोळी असं समजावं. सारासार विचार म्हणजे नेमकं पोळपाट काय आहे आणि पोळी काय आहे हे पाहणं. नेमका देह काय आहे आणि देहाला चालवणारा कोण आहे हे पाहणं.
साधकाची अडचण फक्त एवढीच असते की पोळपाट लाटणं आणि पोळी हे वेगळेपणानं पाहता येतं, तसं भगवंताला वेगळेपणानं पाहता येत नाही. माझ्यापाशी असलेलं सगळं काही माध्यम रूप आहे हे खरं, पण कुणाचं माध्यम आहे तो आपल्या प्रचितीला येत नाही. म्हणूनच तिथे विचाराची गरज असते, चिंतनाची गरज असते. आपल्याला हे प्रवचन, हे निरूपण ऐकू येत आहे याच्या चिंतनाची आपल्याला गरज नाही. ऐकू येण्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आहे. तसा भगवंताचा प्रत्यक्ष अनुभव येत नसल्यामुळं चिंतनाची साधना महत्त्वाची ठरते की मी हे नाही, मी ते आहे. समर्थ म्हणतायत, हे चिंतन निरंतर असावं लागतं. नित्यानित्य निरंतर पाहती ज्ञानी. एकदा नाही, दोनदा नाही, क्षणिक नाही, काही काळ नाही, निरंतर असा शब्द आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे आत्मस्वरूप हे निरंतर आहे, खंडित स्वरूपातील नाही. आज आहे, उद्या नाही, किंवा सकाळी होतं आणि दुपारी आपलं स्वरूप नाही, असं नाही. पण पहा, ते स्वरूप सोडल्यास इतर सगळ्यात बदल होतो काळाप्रमाणे. सकाळी देह जसा असतो तसा दुपारी नसतो. इतकंच काय, दर सेकंदाला अनेक पेशी मरतात आणि पुन्हा जन्म पावतात. त्या नयानं जन्ममरण अखंड सुरूच आहे. पण हे ज्याच्या सत्तेवर सुरू आहे त्यात कोणताही बदल होत नाही, तो निरंतर राहतो. म्हणून जो ज्ञानी आहे तो त्याचा विचारही निरंतर करतो. नित्यानित्य निरंतर पाहती ज्ञानी. समर्थ पुढे म्हणतात, जेथे ज्ञानची होते विज्ञान, जेथे मनाचे होते उन्मन, तेथे कैचे चंचळपण आत्मयासी. समर्थांनी इथे चंचळत्वाला ओळखण्याची गुरुकिल्ली सांगितली आहे बरं का. आपलं मन ही ती गुरुकिल्ली आहे. चंचळ हे चंचळ आहे हे कशामुळं कळतं? आपल्या मनामुळंच कळतं. आत्ता आपण ऐकतोय हे निरूपण. आपल्याला आपल्या देहाची जाणीव आहे. आपण स्त्री की पुरुष, आपलं नाव, आडनाव, गाव, कुळ, गोत्र, जात, पात, घरदार, संपत्ती या सगळ्याची जाणीव आपल्याला आहे. ती आपल्या मनामुळंच आहे. इतकंच काय, या संपूर्ण विश्वाचा पसारा केवळ आणि केवळ आपल्या मनामुळं आपल्या प्रचितीला येतो. तिथून जर आपलं मन वजा केलं तर तिथे काहीच नाही. आणि काहीच नाही ही अनुभूतीसुद्धा ज्याला येते, तेही जर वजा केलं तर तिथे केवळ निश्चळ असलेलं परब्रह्मतत्व राहतं. हे मन बाजूला होणं म्हणजे ज्ञान आहे, आणि ज्ञानही बाजूला होणं म्हणजे विज्ञान आहे. म्हणजेच मनाचं उन्मन होणं हे विज्ञान आहे. एक प्रकारे समर्थ इथे सुचवतात की विज्ञान आणि उन्मन हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. साधक सारासार विचार कुठपर्यंत करेल? जोपर्यंत त्याचं मन आहे तिथपर्यंतच. मनाच्याच मार्फत एक प्रकारे सार आणि असार याचा विचार, विवेकाचा अभ्यास केला जाईल. पण विवेकाचा अभ्यास करता करता जर साररूपच तो झाला, मन बाजूला राहिलं, तर तिथे ज्ञान प्रगट झालं. ज्ञान प्रगट झालं म्हणजे मी तेच आहे, ते परमात्म तत्वच आहे, हा अनुभव आला. पण अनुभव ज्याला आला ते मन शुद्ध जरी असलं तरी तिथे राहिलंच शिल्लक. तेही जेव्हा मरून जातं तेव्हा ज्ञानाचं विज्ञान होतं. आता तिथे एका परब्रह्म सत्तेशिवाय काहीही नाही. ही दशा आहे उन्मनीची. म्हणून जेथे ज्ञानाची होते विज्ञान, तेथे मनाचे होते उन्मन. मग आता अशी अवस्था येते की चंचळत्व ज्याच्या मार्फत प्रतिबिंबित होत होतं ते मनच राहत नाही, तर चंचळत्व कसं राहणार? असं पहा, एक शांत सरोवर आहे. त्या सरोवराच्या वरती छोटे छोटे मोठे मोठे अनेक तरंग आहेत. तरंगांच्या खोल आपण जायला लागलो तर तरंग सूक्ष्म होत जातात. पण सरोवरामध्ये अगदी खोलवर आपण गेलो तर सरोवराच्या तळाशी पाणी शांत आहे. तिथे कोणतीही हालचाल नाही, कोणताही तरंग नाही. तिथे असेल तर केवळ सरोवराची शांत जाणीव आहे.
इथंपर्यंत आपलं मन आहे. इथे आपल्याला ज्ञान झालं की सर्व शांत आहे, मीच तो आहे हेही ज्ञान झालं. पण हे ज्ञान ज्याला झालं तोही जर परब्रह्मतत्वामध्ये विलीन झाला तर तिथे परब्रह्माशिवाय आणखी काहीही राहत नाही. तर मग चंचळपण कसं असणार? मुळीच नाही. म्हणून समर्थ म्हणतायत, तेथे कैचे चंचळपण आत्मयासी. आत्म्यापाशी चंचळपण हे कधीच नव्हतं. ते ज्या मनामुळं प्रत्ययाला येत होतं, ज्या देहबुद्धीमुळं प्रत्ययाला येत होतं, ज्या देहभावामुळं प्रत्ययाला येत होतं, तो भाव पलटला, ती बुद्धी पलटली. आत्मभाव देहबुद्धी ती झाली आणि ती विवेकाच्या आधारानं झाली. पण झाल्यानंतर मात्र ती सुद्धा आपल्या स्वरूपामध्ये विसर्जित झाली, विलीन होऊन गेली आणि ज्ञानाचं विज्ञान झालं. समर्थ म्हणतात, सांगणो वांगणीचे काम नव्हे, आपुल्या अनुभवे जाणावे, प्रत्ययाविण सेणावे तेची पाप. साधना करून, अर्थातच सद्गुरुपदिष्ट साधना बरं का. कारण मगाशीच आपण पाहिलं की आसार एक वेळ आपल्याला कळेल, पण ते बाजूला कसं सारायचं आणि कोणत्या साराच्या आधारावरती आसाराला बाजूला सारायचं हे सद्गुरूंशिवाय कळत नाही. त्यामुळे ते साधना देतात आणि त्या साधनेशिवाय ज्ञान कदापि होत नाही. ज्ञानच होत नसेल तर विज्ञान लांबच राहिलं. साधना नसेल तर साधक चंचळामध्येच भटकत राहील. समर्थ म्हणतायत, चंचळपण आत्म्यापाशी नाही आणि ज्ञानाचं रूपांतर विज्ञानात होतं. ही नुसती सांगण्याची किंवा ऐकण्याची गोष्ट नाही, ही साधना करून प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. यासाठी लागेल विश्वास. कारण साररूप परमात्म्याचा आज आपल्याला अनुभव नाही. त्यामुळं जर अनुभव नसेल आणि आपण या साधनेबद्दल किंवा या ज्ञानाबद्दल शंका घेतली तर ते एक प्रकारे पाप ठरेल असं समर्थ म्हणतायत, किंवा एक प्रकारे जीवाला क्षीण होईल. केवळ शब्दांनी किंवा केवळ तर्कांनी हे समजणार नाही. असं जीवाला क्षीणवण्यापेक्षा प्रत्यक्ष सद्गुरुपदिष्ट साधना करावी आणि चंचळ कसं बाजूला सारलं जातं आणि निश्चळापर्यंत आपण कसे पोहोचतो याचा अनुभव पहावा. एक प्रकारे त्या अनुभवातूनच हे मी तुम्हाला सांगतोय असंही समर्थ म्हणतात, आणि दुसऱ्या प्रकारे तो अनुभव घ्या, अनुभवाशिवाय नुसतं शिणू नका असंही ते सुचवतात. असं शिणणं म्हणजे तत्त्वज्ञान माहीत असून केवळ देहबुद्धीमध्येच राहणं हे एक प्रकारे पाप आहे असं ते म्हणतात. सत्या एवढे सुकृत नाही, असत्या एवढे पाप नाही, प्रचिती विण कोठेची नाही समाधान. इतक्या परखडपणे त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की नक्की पाप काय आणि पुण्य काय. जे सत्य आहे तेच पुण्य आहे आणि जे असत्य आहे तेच खरं पाप आहे. याचा अर्थ असा की पुण्यकर्म जर कोणतं असेल तर आपल्या देहबुद्धीचा त्याग करण्याचा अभ्यास करणं, म्हणजेच सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये राहणं, नामामध्ये राहणं हेच पुण्य आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे आहे ते पापच ठरतं, कारण ते आपल्याला असत्यामध्येच ठेवतं. सद्गुरू सत्याला प्राप्त झालेले असतात, आत्मस्वरूपाकार असतात आणि त्या आत्मबुद्धीतून ते शिष्याला उपदेश करतात की तू आत्मा आहेस. आपण आत्मा आहोत हे आपल्याला पुस्तकात वाचायला मिळेल, उपनिषदांमध्ये वाचायला मिळेल, या निरूपणात ऐकायला मिळेल. पण म्हणून आपण आत्मा आहोत हे सद्गुरूंकडून आपल्याला ऐकायला आलं असा त्याचा अर्थ होत नाही. जेव्हा स्वतः आत्मबुद्धीत स्थिर असलेला महात्मा तू आत्मा आहेस असा उपदेश करतो तेव्हा तो सत्याचा उपदेश ठरतो. आत्मस्वरूप, परमात्मस्वरूप, परब्रह्मसत्ता हे एकमेव सत्य आहे. त्या सत्याचा उपदेश म्हणजे सद्गुरूंचा उपदेश, आणि अर्थातच सद्गुरूंनी त्या सत्याच्या प्राप्तीसाठी, स्वरूप प्राप्तीसाठी दिलेली साधना म्हणजेच पुण्याचा मार्ग आहे. या व्यतिरिक्त जे काही आहे ते अर्थातच पाप आहे, कारण त्यांनी सत्यस्वरूप कळणार नाही. आपण चंचळामध्येच राहू आणि निश्चळ बाजूलाच राहील. समर्थ म्हणतायत,
या सत्याच्या पुण्याच्या मार्गावर राहावं आणि समाधान प्राप्त करून घ्यावं. जसं आपल्याला भूक लागल्यानंतर पदार्थाचं वर्णन ऐकून किंवा करून पोट भरत नाही, वाचून पोट भरत नाही, तो पदार्थ प्रत्यक्ष सेवन करावा लागतो, तरच समाधान होतं. तसं इथं प्रचितीचं आहे. सद्गुरुपदिष्ट साधना हाच एकमेव प्रचितीचा मार्ग आहे. प्रचितीविणं कोठेची नाही समाधान, असं समर्थ म्हणतात. त्या मार्गावरती जर आपण राहिलो तर सत्याच्या पुण्याच्या मार्गावरती राहिलो आणि तरच आपल्या पदरात प्रचिती पडेल आणि प्रचिती पदरात आली तरच आपल्याला खरं समाधान मिळेल. अन्यथा समाधान मिळणं शक्य नाही. पुढे पहा, समर्थ नेमकं हेच सांगतायत. सत्य म्हणजे स्वरूप जाण, असत्य माया हे प्रमाण, येथे निरोपिले पापपुण्य रूपे सहित. तेच एक सत्य आहे. स्वरूपाशिवाय काहीही सत्य नाही. आणि एक सत्य असेल तर त्या व्यतिरिक्तचं असत्यच ठरतं. आपण समजा पुरुष आहोत तर मी पुरुष आहे हे सत्य असेल तर मी पुरुष आहे या व्यतिरिक्तचं जे काही आहे ते असत्यच आहे. मी स्त्री आहे, मी नपुसका आहे, मी गाय आहे, मी कुत्रा आहे, अशा अनेक शब्दांमध्ये जरी मी पुरुष आहे व्यतिरिक्त काहीही सांगायला गेलं तरी ते असत्यातच मोडतं. त्याप्रकारे एक स्वरूप सोडलं, एक आत्मस्वरूप सोडलं, एक परब्रह्मसत्ता सोडली तर बाकी सगळं असत्यामध्ये येतं. अर्थातच असत्याचा मार्ग म्हणजे मी देह या भावावर राहून वर्तन करणं, कर्म करणं किंवा जगत राहणं हे पापामध्येच मोडतं. सद्गुरू मी आत्मा या भावाचा अभ्यास देतात आणि नुसता तो अभ्यास देत नाहीत तर शक्तीसहित तो अभ्यास देतात. त्यांच्या शक्तीनं, त्यांच्या कृपेनं जेव्हा त्या अभ्यासाच्या मार्गावर आपण चालतो तेव्हा पुण्याचा मार्ग आचरतो. सत्य म्हणजे स्वरूप जाणं, असं हे आपलं सत्य असलेलं आत्मस्वरूप आहे आणि असत्य माया हे प्रमाण. अर्थातच हे स्वरूप सोडल्यास इतर जे काही आहे ते सगळं असत्य ठरतं. या प्रकारानं पापपुण्य तुम्हाला सांगितलं असं समर्थ म्हणतायत. येथे निरोपिले पापपुण्य रूपे सहित. हे खरं पाप आणि पुण्याचं स्वरूप आहे. तुकाराम महाराज म्हणतातच, पुण्य परोपकार पाप ते परपीडा. तेही अत्यंत सत्य आहे. पण समर्थांनी इथे साधन मार्गातील पापपुण्याचा खोल अर्थ सांगितलेला आहे. जो देहभावावरती आहे तो पुण्यवान कसा म्हणता येईल? त्याच्याकडून जे काही घडेल, कारण घडणारच ना, शरीर आहे तर कर्म घडणार, श्वास तरी घेणं होणारच, ते सर्व काही मी देह आहे या भावातूनच घडेल, द्वैतातूनच घडेल आणि व्यवहार हा द्वैताचाच ठरेल आणि द्वैतामध्ये केवळ आणि केवळ मायेचा पसाराच आहे. आपलं स्वरूप मात्र अद्वैत आहे. जो त्या स्वरूपापाशी स्थिर राहून व्यवहार करेल, जगेल, तोच खरं म्हणजे पुण्य करेल, असं समर्थांना सुचवायचं आहे. हे पाप आणि पुण्य बाहेर कुठेही नसून आपल्याच अंतरामध्ये आहे. आपण कोणत्या मार्गावरती कोणत्या भावानं आहोत यावरूनच ते ठरतं, हा अर्थ इथे स्पष्ट होतो. फक्त गोष्ट एवढीच की समर्थ म्हणतायत या पुण्याची प्रचिती पाहिजे, म्हणजेच आत्मस्वरूपाची प्रचिती पाहिजे, तरच समाधान पदरात पडेल, अन्यथा सगळा शीण आहे. यापुढे समर्थ आता काय विवेचन करतायत तो भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.